आलोय बघा आपला हा बस स्टॉप. आता बस आली बघा आपली नाशिकलाच आहे ना. चला भेटली बघा नाशिकची बस फायनली. बघा पूर्ण बस भरलेली आहे. इथे आता ना बघा सध्या ते गरम गरम वडापाव भेटतोय. समोर आपली बस थांबलेली आहे. आणि आता 6 वाजलेत कंप्लीट. आम्ही ना दुपारीच निघलोय बघा. अजून काही खाल्लं वगैरे नव्हतं, फक्त एक वडापाव खाल्लेला. आता ना इथे थांबली गाडी. इथलं वातावरण बघा फक्त किती सुंदर आहे. हायवेच्या शेजारी थांबली बघा गाडी आपली. समोर बसलेली आहे मग गाई. संध्याकाळी 7:30चा टायमिंग होता बघा लग्नाचा. आणि आता किती वाजलेत 8. तर मला इथं बसमध्येच वाजलेत. बघूयात तरी अजून आपण किती वेळात पोहोचतोय. इथं मला 1 तास तरी दाखवते अजून. बघू आपल्याला लग्न मिळतं का नाही. आता बघा 9:15 वाजलेत आणि आत्ता आम्ही लॉन्सवर पोहोचले बघा एक्झॅक्ट. व्हॉट्सअप गाईज, कशा तुम्ही सगळे. वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर गाईज इंट्रो आम्ही खूप लेट सुरू करतोय बघा, कारण आता मम्मी आणि मी चाललो नाशिकला बघा. लग्न आहे आपल्या रिलेटिव्हचं. आणि गाईज खूप इमर्जन्सीमध्ये आपलं ठरलं म्हणून मी आता ना बसने चाललो. माझ्या मागे तुम्हाला बस दिसत असेल. तर गाईज आता टाइम पण बघा किती झालेत. 3:17 म्हणजे 2:15 झालेत. आत्ताशी आम्ही भक्तिशक्ती चौकमध्ये आहोत बघा, इथे पुण्यामध्ये. आत्ताशी इथनं आता मला नाशिक फाट्याला जायचं बघा. तिथनं आपली बस आहे. बघू आता इथनं किती वेळात पोहोचतोय आपण नाशिक फाट्यावरती. इथं बघा नाशिक फाट्याला तर आता पोहोचलोय मी. 5 मिनिटात इथनं पोहोचेल बघा. फक्त बस टायमिंगमध्ये मिळायला पाहिजे म्हणजे झालं, कारण ऑलरेडी टाईम पण बघा आता किती वाजलेत. 3:30 तर इथेच झालेत. आता बघू बस किती वेळात मला मिळते. अजून बस स्टॉप पण जाऊन चेक करायचं मला टाईम टेबल. आलोय बघा आपला हा बस स्टॉप. आता उतरतो इथनं, चेक करूयात आपली बस किती वेळात आहे. बस आली बघा आपली नाशिकलाच आहे ना. चला भेटली बघा नाशिकची बस फायनली. चल ना समोर चल. 1 सेकंड बॅग घे काढून. बघा एवढ्या ह्याच्यात मम्मीचं अडकलं. चल बघा पूर्ण बस भरलेली आहे. तर फायनली आता बघा 3:30 वाजलेत. जस्ट आम्हाला बस भेटली. आम्ही आलो. आम्ही थोडी ना सीट चेंज करून घेतली बघा. नशिबाने आम्हाला बस ते टायमिंगमध्ये भेटली. आता कंप्लीट 6 तास आपल्याला इथनं लागणार आता आम्हाला पोहोचण्यासाठी. तरी बघूयात आपण किती वेळात आपली गाडी पोहोचते. इकडे बघा आता बघा मम्मी आणि मी सोबत चाललो आहे. फर्स्ट टाईम आपली गाडी कॅन्सल झाली म्हणून आम्हाला इमर्जन्सीमध्ये ना बसने जावं लागतं बघा असं. तर मम्मी आणि फक्त दोघं मीच चाललो आहे सोबत. कशी बरी चांगली वाटते का मम्मी बस? छान वाटतं ना प्रवास? छान वाटते. तर काहीच बघा आमचा ना इमर्जन्सीमध्ये प्लॅन बनला. खरं तर आम्हाला घरातून निघलो ना तेव्हाच मला खरं तर इंट्रो वगैरे शूट करायचं होतं, पण काही जमलंच नाही. तर आता बघा मम्मी आणि मी मस्त एन्जॉय करत चाललो बघा नाशिकला, कारण तिथे 7:30 वाजता लग्न आहे आमच्या रिलेटिव्हचं. आम्हाला तरी नाही का 9 किंवा 10 9:30पर्यंत तर कंटिन्यू आम्ही 9-9:30ला आम्ही तिथे टच होऊ. तिथनं पुढे आता बघू आम्हाला भेटतं नाही भेटतं आता ते तुमच्याबरोबर मी शेअर करतो. तरी आम्ही आता जर्नी स्टार्ट झाली. बघू आता किती वेळात पोहोचतो आपण. बस पण बघा पूर्ण आता सध्या भरलेली आहे. आम्हाला जागा पण भेटली नशिबाने. अजून बघा आपण आत्ताशी निघलो आहे. अर्धा 1 तास झालं, पण ट्रॅफिक एवढा आहे ना तुम्हाला दाखवतो बघा. ट्रॅफिकमध्ये फक्त कळत नाही आम्हाला किती वेळ लागेल किती वेळ नाही. बघू तरी लवकर फास्ट गाडी जायला पाहिजे फक्त. इथे आता ना बघा सध्या ते गरम गरम वडापाव भेटतोय. वडापाव घेतो इथनं. समोर आपली बस थांबलेली आहे. 4:40 झाली. समोरची बस आहे बघा आपली. काहीच बघा तिथे फ्रेश काय मिळत नव्हतं, फक्त बिस्लेरी आणि 2 वडापाव घेतले फक्त. निघाली जस्ट इथनं बस. गरम वडापाव म्हणत होते पण काय माहिती गरम आहे का मम्मी? नाही मीडियम आहे वाटतं, पण भूक खूप लागलेली तोपर्यंत. बस 2च मिनिट थांबली होती बघा फक्त, म्हणून पटकन तोपर्यंत वडापाव घेतला. काही जस्ट आता वडापाव खाल्लं बघा. एवढं भारी वाटलं ना, कारण घरात नाही तर मग काही जेवणच नव्हतं बघा, म्हणून खूप भूक लागलेली. नसतं आपल्याला एक वडापाव भेटला तर काय मस्त आपली जर्नी कंटिन्यू होते.
5:10 झालेच बघा, मनसरला पोहोचलो जस्ट. थंडगार कलिंगड भेटलं बघा, 20 रुपयाला एक. बस स्टॉपवरती थांबली गाडी इथे. अर्धी बस तरी रिकामी झाली बघा. समोर बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किती सुंदर दिसतोय. निघाली बघा इथनं बस. बघा नारायणगाव होतं, इथनं निघाली आता बस आपली. 5:30 वाजता कंप्लीट. आता ही जी बस दिसते ना तुम्हाला, एक्झॅक्ट ह्या बसने आपण आता प्रवास करतोय बघा. इथे थांबली आहे आणि आता 6 वाजलेत कंप्लीट. आम्ही ना दुपारीच निघलोय बघा, अजून काही खाल्लं वगैरे नव्हतं, फक्त एक वडापाव खाल्लेला. आता ना इथे थांबली गाडी. इथलं वातावरण बघा फक्त किती सुंदर आहे. हायवेच्या शेजारी थांबली बघा गाडी आपली. इथनं ना आता आम्हाला 8:30 ते 9 वाजतील बघा कंप्लीट इथनं आता नाशिकला पोहोचण्यासाठी. तर इथलं तुम्हाला ना मी आता वातावरण दाखवतो, फक्त बघा किती सुंदर झालंय. हे हॉटेल आहे बघा, इथे जस्ट थांबली आपली गाडी आता चहा वगैरे घेण्यासाठी. इथे बघा ही एक बस. हॉटेल तसं एकदम छान आहे बघा. थांबलं बघा थोडं, आता निवांत जरा बसलोय. अजून आपल्याला 2-3 तास कंप्लीट इथनं आता जर्नीला आपल्याला लागणारच आहे. आत्ताशी 6 वाजले ते, आता अजून 2 तास आपल्याला अजून असा प्रवास करायचा बघा. नशीब ट्रॅफिक वगैरे तरी काही नाही लागली. समोर हॉटेल बघा मस्त आहे आणि किती सुंदर ठिकाणी गाडी थांबली बघा आपली. चहा वगैरे जर काय भेटलं ना तर आपण चहा वगैरे घेऊन जाऊ, कारण ना बराच वेळ झाला बघा. आतमध्ये खूप बोर होतो तर प्रवासात. आतमध्ये वॉशरूम आहे बघा, छान आहे बघा हॉटेल. टोकन घेतलं. एक मिसळ. हे किचन आहे बघा. सहा वाजून 10 झाले. सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं ना, म्हणून बघा आता गरमागरम फक्त मिसळच घेतोय. 2 पाव एक्स्ट्रा घेतले बघा. समोर बसलेली आहे मम्मी. मम्मी प्रवास एन्जॉय करते ना? खूप छान प्रवास. तुला बघा थोडीशी आपल्याला संध्याकाळच होणार आहे, तोपर्यंत मिसळ खाऊन घेतो आम्ही. 8:30 वाजता 9 वाजतीलच. या तुम्ही पण गरमागरम मिसळ घेण्यासाठी. मिसळ नंतर बघा गरमागरम चहा पण घेतो आम्ही. झाला नाश्ता वगैरे करून बघा आता 6:30 वाजलेत. निघते परत आपली बस इथनं. निघाली बघा इथनं बस येत आता. गाईज आता बघता बघता बघा संध्याकाळ झाली. संध्याकाळचे बघा आता 7:30 वाजलेत. जस्ट आम्ही ना आता मागचा स्टॉप ना संगमनेर होता बघा, तो क्रॉस केला आम्ही. गाईज संध्याकाळी 7:30चा टायमिंग होता बघा लग्नाचा. आणि आता किती वाजलेत? 8. तर मला इथं बसमध्येच वाजलेत. बघूयात तरी अजून आपण किती वाजता पोहोचतोय. इथनं मला 1 तास तरी दाखवते अजून. बघू आपल्याला लग्न मिळतं का नाही. काहीच थांबलोय बघा आता. सिन्नर आले स्टॉप आपलं. इथनं आता आम्हाला कंप्लीट परत अर्धा तास तरी इथनं लागणारच आहे बघा. इथनं आता अर्धा तास परत आम्हाला असं शांत बसायचं बसमध्ये. समोर बस स्टॉप आहे बघा. पोहोचलो बघा फायनली. थँक्यू दादा.
चला या बसने आलोय, आता पोहोचलो जस्ट आपण इथे. किती वाजलेत आता? 8:45 वाजलेत बघा कंप्लीट. इथनं ही बस होती आपली, गेली इथनं. इथं बघा आपल्याला रिक्षा मिळाली आता जस्ट. इथेच रेल्वे स्टेशन समोर आहे, चाललो इथनं आता. गाईस आत्ता बघा 9:15 वाजलेत आणि आत्ता आम्ही लॉन्सवर पोहोचलोय बघा एक्झॅक्ट. अजून लग्न बहुतेक लागलं नाही, जेवणाची सुरुवात चालू आहे, पण पोहोचलो टायमिंगमध्ये. आलोय बघा जस्ट. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. सरते मतंदे मोखं सुखं अधिगमय नरोसपय्य. बारकेने बारकाच्या गावामध्ये पुष्पमाळ अर्पण केलेली आहे. यानंतर लगेच बारकाने बारकेचा पुष्पवृष्टी करायची आहे. वाजत या ठिकाणी वाद्य वाजवायचं आहे. अशा रीतीने हा विवाह संस्कार विधी अतिशय मंगलमय आणि शांततेने या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सर्व उपस्थितांचं या ठिकाणी मी लोकांनी आणि श्वसन मावशीपर्यंत